आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगेंच्या उपोषणाची। सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावरून जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली। आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आज चौथ्या दिवसापर्यंत जरांगेंच्या भेटीला येणाऱ्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे आणि त्यात प्रामुख्याने नेत्यांची गर्दी आहे। जरांगेंच्या भोवती गर्दी अचानक का वाढते पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सत्तावीस जानेवारी 2024 मनोज जरांगेंनी नवी मुंबईतल्या वाशीत विजयाचा गुलाल उधळला आणि मराठा आरक्षण मिळालंच या विश्वासानं राज्यभरातला मराठा घरी गेला। विजयाचा आनंद ओसरलाही नव्हता तो 4च दिवसात जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा दिली। अवघा मराठा समाज गोंधळला। जर विजय साजरा झाला, मागण्या मान्य झाल्या, मग पुन्हा आंदोलनाची वेळ का आली? याच प्रश्नानं समाज चिडला। जरांगेंच्या मंडपाकडे समाजानं पाठ फिरवली, पण सरकारनं आपल्याला फसवलं ही भावना मात्र पक्की झाली। लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि मराठा समाजाच्या मनातला राग मतपेटीत उतरला। महायुतीच्या जागा 42 वरून 17 वर आल्या। मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात महायुतीचे दिग्गज उमेदवार पडले। एकनाथ शिंदेंचे उमेदवार या वादळात वाचले। संभाजीनगरचा गड शिंदेंनी राखला, पण भाजपला आणि राष्ट्रवादीला मात्र मोठा फटका बसला। धाराशिव परभणीमध्ये राष्ट्रवादीची धुळदाण झाली। बीड, जालना, अहमदनगर, सोलापूरमध्ये भाजपच्या दिग्गजांना पराभव पाहावा लागला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र याचा फायदा झाला आणि उद्धव ठाकरेंची सेनाही यातून सही सलामत बाहेर आली। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टर चालला। बीडचे विजयी खासदार बजरंग सोनावणे, जालन्याचे विजयी खासदार कल्याण काळे, परभणीचे संजय जाधव यांनी लगेच जरांगेंची भेट घेतली। सोनवणेंनी तर जरांगे फॅक्टर चालला अशी जाहीर कबुलीही दिली आणि जरांगेंनी लगेचच उपोषणाची घोषणा केली। आता एवढं मोठं राज्यात घडून आलंय, याच्यानंतर तर सावध करूच शकत नाही। डायरेक्ट म्हणणार आता मला उपोषण नाही करायचं, आता निवडणुकीची तयारी करायची। कुणी असता माझ्या जागेवर तरी माझा मार्गच नाही तो, माझ्या समाजाचा नाही, म्हणून मी उपोषण करायलो आणि सावध बी करायलो की मला त्यात नाही जायचं। तुम्ही आमचं ठरल्याप्रमाणे आरक्षण द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते ना। तुम्ही नाही दिलं ना, मग मात्र मी 288 मतदारसंघात 100% सगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभ्या करणार आणि निवडून बी आणणार। जरांगेंच्या आंदोलनाला छगन भुजबळांचा कडवा विरोध आजही कायम आहे आणि त्यामुळे सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे। आपण छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, आपल्याला आपण त्याच मार्गाने जाणार म्हणून सांगतो। ते आपल्या कृतीमध्ये आपल्याला दाखवावं लागेल की आपण या मार्गाने जात आहोत। मराठवाड्यातले विधानसभेचे 48 मतदारसंघ, उत्तर महाराष्ट्रातला नगर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर आणि सांगली जिल्हा, या जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघावरती जरांगे यांच्या आंदोलनाचे परिणाम होऊ शकतात। भारतीय जनता पार्टीला जरांगे यांचं म्हणणं मान्य करणं शक्यच नाही, कारण त्यातनं त्यांचा जो कोर वोटर आहे ओबीसी तो दुखावला जाईल आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे यांची वैयक्तिक प्रतिमा, त्यांचे जरांगे यांच्याबरोबर असलेले संबंध, आपल्याच पक्षातल्या मंडळींचे जरांगे यांच्याबरोबर असलेले वैयक्तिक संबंध, याच्याच जोरावरती या वादळातनं वाट काढावी लागेल आणि हे कठीण काम आहे। जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीनं मराठवाड्यात प्रचंड अस्वस्थता आहे। एकीकडे मराठा समाज संतप्त आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाज नाराज आहे। जरांगेंचं आंदोलन ऐन भरात असताना मराठवाड्यात जे घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ न देणं हे पोलिसांसाठी प्रचंड मोठं आव्हान आहे। त्यामुळे जरांगेंशी चर्चेच्या फेऱ्या सुरू ठेवून उपोषण मागे घ्यायला लावणं इतकंच सध्या सरकारच्या हातात आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।